महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे समोर। जे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण होता तो थांबलेला होता, पण आता पुन्हा सुरुवात झालेली आहे। आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही झालं, ते सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर सविस्तर माहिती समजून घेऊया। लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। म्हणजेच मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्ते एकत्र वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे। पण हे जे वितरण आहे ते फक्त 10 आणि 20% मध्येच वितरण झालेले आहे। अजून 80% महिलांना पैसे मिळालेले नाहीये। खूप साऱ्या अशा महिलांची कमेंट येत होती की आम्ही ह्या जिल्ह्यामधून आहोत। तर माझ्यासमोर जे जिल्हे आलेले आहेत त्यांची नावं सांगणार आहे। रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे या ठिकाणी अजूनसुद्धा हप्ते आलेले नाही आहेत, अशा महिलांची मला कमेंट आलेली आहे। आता जे अदिती तटकरे आहेत त्यांच्या आदेश आल्यानंतर DBT ॲक्टिव्ह होईल आणि सर्वच महिलांना हप्ते वितरण सुरू होणार आहे। प्रथम तर मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार, त्यानंतर 2-3 दिवसानंतर जे एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो 1500 रुपये येतील। एक संगती तुम्हाला हप्ते देणार नाही असं सरकारने सांगितलं आहे। आणि हे जे DBT ॲक्टिव्ह आहे ते ॲक्टिव्ह आजपासून म्हणजे 14 तारखेपासून होणार आहे ॲक्टिव्ह दुपारनंतर। तर नक्कीच ज्या ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही या जिल्ह्यामधून आहोत आणि आम्हाला एवढे एवढे पैसे मिळालेले आहे। आता लाडक्या बहिणींनो, एक विशेष माहिती आपण समजून घेऊया। गेल्या वर्षी ज्या महिला 60 वर्षाच्या होत्या, आता त्या महिला 61 वर्षाच्या झालेल्या आहे। तर तशा महिलांचे हप्ते बंद झालेले आहे। तर तशा महिलांनी पॅनिक व्हायची गरज नाही। तुमचं वय मर्यादा तुम्ही ओलांडल्यामुळे तुमचे हप्ते बंद झालेले आहे। त्यानंतर ज्या महिला निकषात बसत नाही तशा महिलांचे सुद्धा हप्ते बंद झालेले आहे। तर अशा महिलांनी आता पुन्हा हप्ते मला मिळालेले नाही आहे असं नाही आहे, तसं नाही, ते अशा गोष्टीचा विचार करू नका, कारण तुम्ही अपात्र ठरलेले आहात म्हणून तुम्हाला हप्ते मिळालेले नाही। आता लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या महिलांना अजूनसुद्धा हप्ते आलेले नाही आहेत अशा महिलांनी काळजी करू नका, कारण वितरण जे पुरेपुरे 100% होत होतं तसं झालेलं नाही आहे। फक्त हे 10 ते 20% मध्येच वितरण झालेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आजपासून वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे। आता ज्या ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। अतिशय गुड न्यूज आहे। आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो त्या गोष्टी आता आपल्यासमोर आलेल्या आहेत। तर लाडक्या बहिणींनो, सर्वांना कमेंट बॉक्समध्ये एक गोष्ट कमेंट करून सांगायचं आहे की सरकार तुम्ही सांगितलं होतं की 2100 रुपये हप्ते वाढ करणार, तर तुम्ही नेक्स्ट जे हप्ता असेल तो हप्ता 2100 रुपयाचा यावा अशी विनंती करा सरकारला, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पुढे शेअर करत राहा। असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय, त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ संगती, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद।